सर, भोसे ग्रामपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार गेल्या काही वर्षापासून सुरू आहे आणि तो गैरव्यवहाराची चौकशी पाठीमागे विभागीय चौकशी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा लावलेली होती। पण वारंवार वेगवेगळ्या पद्धतीची आमिषे दाखवून या सगळ्या चौकशा थांबवण्याचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे। नावच नुसती फक्त बीडचा आका वाल्मिक कराड यांची येत आहेत, पण आमच्याकडे सुद्धा ग्रामसेवक आमच्याकडे वाल्मिक कराड आहे, तो दत्तात्रय भुजबळ आहे ग्रामसेवक, की ज्यानं गेल्या 13-13.5 वर्ष सलग हा भोसेमध्ये काम करतोय। युनियनचं नाव सांगायचं, जिल्ह्याचा युनियनचा अध्यक्ष आहे वगैरे वगैरे, आणि गावातच काम करायचं, विहिरीमध्ये, रस्त्यामध्ये, घरकुलामध्ये, संडासामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये, झाडं लावण्यामध्ये सुद्धा 100-150 झाडं लावली, 5,000 झाडं लावून पेपरला दिलं। वेगवेगळ्या पद्धतीचे फेक पुरस्कार पैसे देऊन आणून अशा पद्धतीचा प्रचंड मोठं काम या दत्तात्रय भुजबळ नावाच्या ग्रामसेवकांनी केलेलं आहे। 13.5 वर्षानंतर गेल्या 7 महिन्यापूर्वी यांची बदली झाली, पण बदली झाल्यानंतर सुद्धा गेली 7 महिने झालं या माणसानं चार्ज सोडला नाही। मग आम्ही कलेक्टर, सीओ, सगळ्या माणसांकडे, सगळ्या प्रशासकीय यंत्रणांकडे गेल्यानंतर पाठीमागच्या 10-12 दिवसाखाली त्याची ऑर्डर काढली की 2 दिवसामध्ये तुम्ही चार्ज सोडावा। बीडीओने ऑर्डर काढली 2 दिवसात चार्ज सोडावा, तरी हा माणूस चार्ज सोडायला तयार नाही, कारण ह्या माणसाच्या पाठीमागं खूप मोठा एक आका आहे। फक्त नाव आहे दुसरीकडे, दहशत आहे, अमका आहे, तमका आहे, पण ह्याचा आका, खरा आका तर गणेश पाटील आहे, की ह्या दोघांनी मिळून या सगळ्या ज्या गोष्टी चालवल्या जातात, या गावातल्या सगळ्या भ्रष्टाचाराची सगळी पूर्ण चालवली जातात, याच्या पाठीमागे ही 2 माणसं आहेत। 18 दारूची दुकानं चालतात भोश्यामध्ये, एवढे मोठे अवैध व्यवसाय महाराष्ट्रामध्ये। गाजणारा दुधाचा व्यवसाय, जिथं लहान मुलांना कॅन्सर होतो, मग त्यात युरिया मिसळणं, पॉलिथिन मिसळणं, मेलामाइन मिसळणं, जे अफगाणिस्तानमधून येतं, अशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय व्यवसाय सुद्धा जर भोश्यामध्ये चालत असतील, तर हा बीडच्या आकापेक्षाही जोडगोळी प्रचंड मोठी आहे। यांनी प्रचंड मोठ्या आमच्या गावाचं पूर्ण नुकसान केलेलं आहे, गावाचं नाव बदनाम करायचं। आता मागणी काय आणि इशारा काय आहे? आमची मागणी सरळ सरळ आहे की ग्रामसेवकाची जर 2 दिवसात या बदली झाली नाही, तर आम्ही जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या वरून सर्वजण ग्रामस्थ मिळून उड्या मारून आत्महत्या करणार आहोत।